5 चेंडू आणि 5 धावांची गरज. तुषार पुन्हा सज्ज. यावेळेला कमबॅक झालंय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. डॉट बॉल येतोय. फ्री हिट बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. सामना बनेल पुन्हा दात्रेवाडी संघ या मॅच मध्ये येईल, कारण की येणारे 4 बॉल आणि आता 5 धावांची गरज. 1 बॉल टोटल तर मजा येईल. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. जिथे 5 बॉलला 5 धावा बनवायच्या होत्या तिथला सामना कुठे आलाय. 3 चेंडू आणि 5 धावांवरती जर आत्ता डॉट येतोय तर इंदापूर संघाच्या अडचणी वाढतील या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर 5 धावा. यावेळेला मोठा फटका हवेत खेळला. फटका फसलाय आणि मॅच सुद्धा फसलीये. आता इंदापूरचे प्रेक्षक वर्ग म्हणत असतील हे 2 डॉट आधी खेळण्याआधी हा फटका खेळला असता तरी चालला असता. 2 चेंडू 5 धावांची गरज. सामना रंगलाय. कांदाड यानंतर आपण जर पाहिलं तर कांदाड संघासोबत पराभूत झाल्यानंतर आता इंदापूरकर मोठा लढा देत असताना बघायला मिळाले त्या मॅच मध्ये. पण आता एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता दोन्ही मिळाल्यात. आणि इथे मात्र काय घडलंय. 1 बॉल 3, 1 चेंडू 3 धावांची गरज. कुठला सामना कुठे येऊन ठेपलाय. 5 बॉलला 5 धावा हव्या होत्या तो सामना तर 1 बॉल 3 धावांवरती आलाय. या मॅच मध्ये या बनतील का धावा. इंदापूरकर म्हणत असेल तूच काहीतरी कर अरुण भावा. 1 बॉल मध्ये बनवायच्या 3 धावा. 1 बॉल या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल मध्ये 3 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. आपण म्हणतो ना कंपल्सरी ड्रेसिंग, आणि स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. ड्रेसिंग क्रिकेटच्या एंटाच्या वेळेला स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावी लागते. अरुण की तुषार की अरुण 2 दिग्गज खेळाडू. 1 बॉल 3. आत्रेवाडी की इंदापूर की आत्रेवाडी. कोण जिंकणार या मॅचला. एका बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला बॅट बॉलचा संपर्क नाहीये. सामना आत्रेवाडी संघाने जिंकलाय. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या हार्दिक शुभेच्छा.